बसून बोर झालंय, पैसे कमवायचे पण बेबी छोटा आहे, बाहेर जाऊ शकत नाही. सो अशा बायका पूर्ण बघायला विसरू नका. लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ. हाय हॅलो नमस्कार, मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अशा बायकांसाठी आहे ज्या पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात पण घरात बसून त्यांना काहीतरी पाहिजे. सो अशा बायकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि असे 5 मी तुम्हाला बिझनेस सांगणार आहे जे तुम्ही घरात बसूनही करू शकता आणि पैसे स्वतःसाठी कमवू शकता. प्रत्येक बायकांनी स्वतःसाठी पैसे कमवलेच पाहिजे असं मला वाटतं. सो फर्स्ट जो आहे तो ज्यातून मी स्वतः पैसे कमवते तेच मी तुम्हाला ॲडवाइस करणार आहे. सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये खूप पैसा आहे. सोशल मीडिया तुम्ही जर घरात बसला असाल आणि तुमचं छोटं बेबी असेल तर तुम्ही व्लॉगिंग चालू करा किंवा काहीतरी चालू करा ज्यातून तुम्हाला पैसा मिळू शकतो. आता जसं की मी फेसबुकवरती माझे व्हिडिओ असतात. फेसबुकचं माझं रेखा अजबे हा आयडी आहे. सो लगेच फॉलो करा. आणि इंस्टाग्राम देखील रेखा अजबे, तिथेही जाऊन तुम्ही मला लगेच फॉलो करा. आणि तिथे मी मोटिवेशनल वगैरे व्हिडिओज टाकत असते. सो तिथून आपलं इन्कम सोर्स चालू होतो. आणि सोशल मीडियाचा अजून एक आहे विश लिंक. खूप चांगला पर्याय आहे पैसे कमवण्यासाठीचा. हजारो व्हिडिओ तुम्हाला विश लिंकच्या यूट्यूबला भेटतील. त्याच्यातून तुम्ही सर्च करा विश लिंकचं ॲप कसं ओपन करायचं काय, आणि स्वतःचं एक इन्कम सोर्स चालू करा. इंस्टाग्राम, फेसबुक, विश लिंक हे सोशल मीडियाचे जे आहेत त्याच्यातून तुम्ही स्वतःचं एक चॅनल चालू करा आणि त्याच्यातून पैसे तुम्ही चालू करू शकता, स्वतःचं इन्कम सोर्स. तर नंबर 2 जे आहे ते मशीन काम. मी आजकाल यूट्यूबला देखील बघते खूप साऱ्या ज्या बायका आहेत ना त्या शिलाई मशीन कामातून खूप पैसे कमवत आहेत. तुम्ही स्टार्टिंगला थोडंसं कमी प्राइस ठेवा. तुम्हाला जर कॉन्फिडन्स नाहीये तर ब्लाऊज शिवायला आजकाल 500-600 रुपये घेतात. सो तुम्ही कमी ठेवा आणि तिथून एक स्टार्ट करा. त्याच्यासोबत तुम्ही जोडधंदा म्हणजे काहीतरी चालू करा. पिको फॉल चालू करा. ड्रेस मटेरियल्स वेंडर शोधा असे की जिथून तुम्ही ड्रेस मटेरियल्स विकत घेऊ शकता, ते तुम्ही सेल करा. कारण की ब्लाऊज शिवायला तुमच्याकडे बायका येतील तर ऑब्व्हियसली ड्रेस मटेरियल वगैरे ठेवले तर ते देखील तुमचं सेल होईल. हा एक खूप चांगला म्हणजे उपाय आहे की तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता. नंबर 3 कुकिंग. कुकिंगमध्ये आजकाल बायका खूप पैसा कमवत आहेत यूट्यूब थ्रू देखील. आणि स्वतःचे आजकाल असे ॲप निघालेत की जे घरी येऊन तुमच्याकडून घेऊन जातात. फॉर एक्झाम्पल आता आमच्या शेजारी एक मावशी राहतात, त्या इडली वगैरे सेल करतात. आणि जे ॲप असतात त्यांना फक्त कॉल करून सांगायचे की माझी ही डिलिव्हरी आहे. ते थोडेफार चार्जेस घेतात आणि ते नेऊन देखील देतात त्या प्लेसला. तुमच्या एरियामध्ये तुम्ही कुकिंगचं काहीतरी स्टार्ट करू शकता. ॲक्च्युली कुकिंगचं जे आहे ते सिटीमध्ये जास्त चालतं ॲज कम्पेअर टू रुरल प्लेसपेक्षा. रुरल प्लेसमध्ये तुम्ही कुकिंगचं जे आहे ते चालू करू शकता, पण मग व्हिडिओ बनवू शकता किंवा त्याच्या व्हिडिओ थ्रू तुम्ही जाऊ शकता आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. सो नंबर 4 जो आहे तो आहे ब्युटिशियन. खूपच उत्तम पर्याय आहे ब्युटिशियन. पार्लर स्वतःचं नसेल, घरी जाऊन सर्व्हिस द्या. घरी जाऊन तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याच्यातून तुम्ही सर्व्हिस द्या. म्हणजे फेशियल करायचं आहे, आयब्रोज करायचे, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात 40-50 रुपये आयब्रोजला घेतात, घरी जाऊन तुम्ही करा आणि 30-40 रुपये तुम्हाला आरामात भेटून जातात. जवळजवळचे ज्या मैत्रिणी आहेत त्या क्लोज फ्रेंड्समध्ये स्टार्ट करायला सुरुवात करा. स्वतःची कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना ती वाढवा. मी असेही लोक बघितले ज्यांना खूप इंटरेस्ट आहे, ज्यांना खूप छान शिवता येते पण स्वतःचा कॉन्फिडन्स ते दाखवत नाही. आणि असेही लोक बघितले ज्यांना छान शिवता येत नाही, ज्यांची जे शिवण्याची क्वालिटी वगैरे आहे ना ती अजिबात छान नाही, पण त्यांच्यात बोलण्याचं ट्रिक आहे, स्किल आहे आणि त्यामुळे ते खूप पुढे गेलेत आणि स्वतःचे जे बिझनेस आहे ते खूप मोठा ग्रो केलेला आहे. बाकीचे काही लोक असतात ज्यांना छान शिवता येतं पण ते नाही ग्रो अप करू शकत कारण की कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी पडते किंवा बोलण्याचं स्किल वगैरे असंही असू शकतं. तुम्हाला कस्टमरला पटवून देता आलं पाहिजे कुठली गोष्ट की बाबा हा ही खरंच छान आहे. आणि खरंच तुम्ही जर खऱ्या याने बिझनेस करताय ना तो तिथे भरपूर वेळा अपयश येईल पण कधीतरी तुम्हाला यश हे नक्की भेटणार आहे. सो ब्युटिशियन हा खूप चांगला पर्याय आहे. ब्युटिशियनमध्ये तुम्ही बघा फेशियल वगैरे ते करू शकता. आणि साडी ड्रेपिंग वगैरे जे करतात ना 300-400 रुपये आता फक्त साडी ड्रेप करण्याचे घेतात पार्लरमध्ये जर केलं तर त्या दिदी. सो हे खूप छान पर्याय आहेत. तुम्ही घरी जाऊन किंवा वेडिंगच्या ठिकाणी जाऊन या गोष्टी करू शकता आणि थोडेसे कस्टमर्स वाढवायचे. सो
कमी प्राईसमध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा आणि नंतर हळूहळू जसं तुम्हाला रेट वाटेल तसं वाढवत जायचा. ब्युटिशियन हा खूप छान पर्याय आहे. बऱ्याचशा बायका मी अशा बघितल्या ज्या खूप छान, त्यांचं D.Ed झालंय, B.Ed झालंय किंवा काही पण त्यांच्यामध्ये स्किल आहे, ड्रॉइंगचं स्किल आहे, मेहंदी आर्ट्स आहे, बट ते फक्त स्वतःपुरतंच त्या मर्यादित ठेवतायत. असं करू नका. तुम्ही स्टार्ट करा क्लासेस घ्यायला. तर तुमचे जे जवळपासचे 2-4 मुली असतील किंवा कोणी इंटरेस्टेड असेल, बायका असतील, त्यांना जमा करायचं. 100 रुपये ठेवा, 200 रुपये ठेवा, 500 रुपये ठेवा महिन्याला स्टार्टिंगला, बट स्टार्ट करा कुठून तरी क्लासेस घ्यायला. जर तुम्ही क्लासेस स्टार्ट केले ना, तिथून तुम्ही खूप छान ग्रोथ करू शकता. स्टार्टिंग करा. ड्रॉइंग तुम्हाला छान जमते, ड्रॉइंग करा. मेहंदीचे क्लासेस जमतायत, शिवण क्लासेस घेऊ शकता. ज्यांचे D.Ed B.Ed झाले, घरातून तुम्ही क्लास घ्यायला स्टार्ट करा. पहिली, दुसरी, तिसरीचे मुलं घ्या, त्यांना शिकवायला स्टार्ट करा. एक दिवस नक्की असा येतो की आपण कुठेतरी स्वतःचा इन्कम सोर्स चांगल्या लेवलला न्यायला सुरुवात करतो. सो त्यामुळे मला असं वाटतं की हे जे 5 मी तुम्हाला सांगितले, सोशल मीडिया, त्यानंतर शिलाई मशीन काम आहे ते, त्यानंतर कुकिंगचा बिझनेस, ब्युटिशियन आणि जे क्लासेस आहेत, वेगवेगळ्या टाईप्सचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. हे 5 तुम्ही नक्की यातलं एक तरी ट्राय करा आणि सुरुवात करा कुठून तरी इन्कम सोर्स चालू करण्यासाठी. नक्की तुम्हाला काहीतरी याच्यातून यश भेटेल. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका, पटापट सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. सो तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट असेल, सबस्क्राईब करणं, लाईक करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्लीज पटापट लाईक करा आणि आपण अशा छान छान मोटिवेशनल व्हिडिओ जर बघायचे असतील तर मला खाली कमेंट करा. आपण यानंतरही असे मस्त व्हिडिओ घेऊन येऊ. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.